नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आणि प्रतिमा दोघीही मंदिरामध्ये आलेले असतात आणि दर्शनासाठी लाईनमध्ये उभे असतात. तेव्हा प्रतिमा बोलते की आज मंदिरामध्ये येण्याचं एक खास कारण आहे. मी देवी आईला प्रार्थना करणार आहे की तुला तुझे आई बाबा लवकरात लवकर मिळू देत. त्यावर सायली सांगते की खरं सांगू का, की मला माझ्या आईबाबांना कधी भेटायचंच नव्हतं. उलट हे जेव्हा माझ्या आईबाबांचा शोध घेत आहेत हे जेव्हा मला कळालं तेव्हा उलट मी यांच्यावर चिडलेच होते. पण नंतर समजलं की मधुभाऊंनीच यांना सांगितलं होतं की माझे आईबाबा जिवंत आहेत आणि म्हणूनच हे माझ्या आईबाबांचा शोध घेत आहेत. त्यामुळे मी देखील आईबाबांचा शोध घेण्यासाठी उतावळी झाले होते आणि मी देखील त्यांचा शोध घेण्यामध्ये सामील झाले. आणि जेव्हा हे लोखंडे आमच्या समोर आले तेव्हा कुठलीशी शहानिशा न करता मी त्यांना आईबाबा म्हणून एक्सेप्ट देखील केलं आणि तिथेच माझी मोठी चूक झाली. कसे होते ते लोक, किती त्रास दिला त्यांनी माझ्या घरच्यांना. पण आता मात्र मला माझ्या आईबाबांना भेटण्याची कसलीही उत्सुकता नाही आहे. तर इकडे मंदिरामध्येच महिपत, सचिन आणि समीरा पूजा करत असतात. तेव्हा गुरुजी त्यांना सांगतात की आता पूजा झाली आहे, तुम्ही देवी आईला हार घाला आणि प्रदक्षिणा मारा. त्यावर महिपत आता समीराला विचारतो की हार कुठे आहे, पण ती तर हार गाडीमध्येच विसरलेली असते. त्यावर ती सांगते की ती बॅग तर गाडीमध्येच राहिली, मी जाऊन घेऊन येते. त्यावर सचिन लगेच बोलतो की समीरा मी पण येतो तुझ्यासोबत. आणि आता महिपत चिडतो व बोलतो की जा ना मग, आणा ना पटकन तो हार. आणि समीरा आणि सचिन दोघेही आता तो हार आणण्यासाठी गाडीकडे जात असतात. पण तिथेच लाईनमध्ये सायली आणि प्रतिमा देखील दर्शनासाठी उभे असतात. तर जाताना समीराचा प्रतिमाला धक्का बसतो आणि प्रतिमाच्या हातात असलेलं पूजेचं सगळं काही सामान खाली पडतं. पण समीरा आणि सचिन मात्र तिथे न थांबता तसेच पुढे निघून जातात. आणि सायलीचंही देखील लक्ष नसल्यामुळे नक्की प्रतिमाला कोणी धक्का दिला हे तिच्याही लक्षात येत नाही. त्यानंतर सायली आणि प्रतिमा दोघीही खाली बसून ते सगळं पडलेलं सामान जे असतं पूजेचं ते गोळा करत असतात. तर सचिन त्यांच्याकडे मागे वळून पाहतो, पण ही सायली आणि प्रतिमा आहे हे त्याच्या देखील लक्षात येत नाही. आणि हा सचिन होता याकडे सायली आणि प्रतिमाचं देखील लक्ष नसतं. आता त्या बाईने सांगितल्याप्रमाणे अर्जुन विचार करत असतो की सायलीच्या खांद्यावर तर अशी कुठलीच भाजल्याची खूण नाही आहे. आणि तो त्या फोटोकडे एकदा पाहतो आणि त्याला काहीतरी आठवतं आणि तो लगेचच तिथनं जायला निघतो. तर मंदिरामध्ये समीरा आणि सचिन हार घेऊन येईपर्यंत महिपत जो असतो तो गुरुजींसोबत गप्पा मारत असतो. तर प्रतिमा आणि सायली मात्र ते पडलेलं सामान परत एकदा गोळा करून पूजेसाठी आता लाईनसाठी परत लागलेले असतात. तर सायली मात्र विचार करत असते की अजून यांचा फोन आला नाही आहे, मला खूप बेचैन होतं आहे, मला तर राहवलंच जात नाही आहे, काय करू, मी स्वतःच फोन करू का यांना की चैतन्य भाऊजींना फोन करू मी. आणि तेवढ्यात तिचं लक्ष तिकडे बाजूला एक बाई उभी असते आणि ती सायलीला आवाज देत असते, हात करत असते. सायलीचं तिच्याकडे लक्ष जातं आणि सायली आता त्या बाईसोबत बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे जाते आणि गप्पा मारत असते. तर प्रतिमा मात्र एकटीच आता तिथे दर्शनासाठी लाईनला उभी असते आणि आता तिचं लक्ष जातं महिपतकडे. महिपतकडे लक्ष गेल्यानंतर तिला असंच वाटत असतं की या माणसाला तिने याआधी देखील कुठेतरी पाहिलंय आणि तिला काही गोष्टी आठवायला लागतात, पण तिला चेहरा मात्र स्पष्ट दिसत नसतो. तिला तिच्या ॲक्सिडेंटचा प्रसंग परत एकदा आठवायला लागतो आणि हा असाच एखादा माणूस तिला त्रास देतोय असं तिला आठवतं. पण तो हाच माणूस आहे हे मात्र तिला ओळखता येत नाही, कारण तिला त्या भासामध्ये चेहरा काही स्पष्ट दिसत नसतो. आता महिपत जो असतो तो समीराची वाट पाहून मात्र वैतागतो आणि गुरुजींना बोलतो की गुरुजी, माझी भाची हार आणायला गेली आहे, पण ती आता कुठे राहिली काय माहिती. तेवढ्यात गुरुजी बोलतात की काही हरकत नाही, तुम्ही आधी देवीला 9 प्रदक्षिणा मारा आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्ही देवीला हार घातलात तरीही चालेल. पण
त्यानंतर गुरुजी जे असतात ते आता महिपतला ते धूप वगैरे पेटवून देतात, दिवा पेटवून देतात आणि महिपत आता प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतो. तर प्रतिमाला मात्र आता महिपतचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि त्याचा स्पष्ट चेहरा दिसल्यानंतर तिला मात्र आता भास व्हायला लागतात आणि त्यामुळे ती सायलीला विचारते की सायली, अगं तो माणूस, पण सायली मात्र तिथे नसते. तर प्रतिमा विचार करत असते की मला या माणसाला पाहिल्यानंतर त्रास का होतोय, मी ओळखतेय का या माणसाला, आमची काही जुनी ओळख आहे का, मला त्रास का होतोय त्याला पाहिल्यानंतर, मी त्या माणसाला जाऊन विचारू का की नक्की तो मला ओळखतोय की नाही. आणि खरं तर प्रतिमाला आता खूप त्रास होत असतो आणि ती आता त्या माणसाला विचारण्यासाठी त्याच्या दिशेने जायला निघते. तर अर्जुन इकडे मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो मधुभाऊंशी बोलत असतो की मधुभाऊ, मला समजतंय तुमची तब्येत ठीक नाही आहे, पण मी आता अशा अडचणीमध्ये सापडलो आहे ना की त्यामध्ये तुम्हीच फक्त माझी मदत करू शकता, तुम्हीच मला फक्त यातनं बाहेर काढू शकता. आणि अर्जुन आता त्याच्या फोनमध्ये असलेला सायलीचा लहानपणीचा फोटो मधुभाऊंना दाखवतो व विचारतो की मधुभाऊ, हा सायलीचाच लहानपणीचा फोटो आहे ना, मला सांगा ना. मात्र यावेळेस मधुभाऊ अजिबातही डोळ्यांची काहीच हालचाल करत नाहीत, उघडझाप करत नाहीत. आता मात्र अर्जुन गोंधळात पडतो की मधुभाऊ डोळ्यांची काहीच उघडझाप का करत नाही आहेत. आणि त्यानंतर अर्जुन विचारतो की मधुभाऊ, हा लहानपणीचा सायलीचा फोटो नाही आहे ना, या फोटोमधली मुलगी सायली नाही आहे ना. आता मात्र लगेचच मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करून अर्जुनला हो असं उत्तर देतात. तर खात्री करून घेण्यासाठी अर्जुन परत एकदा मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ, मला परत एकदा सांगा की या फोटोमध्ये असलेली मुलगी सायली नाही आहे ना, हा कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीचा फोटो आहे ना. त्यावर परत एकदा मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात आणि अर्जुनला हो असं उत्तर देतात. आणि तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य सांगत असतो की अर्जुन, DNA टेस्टचे रिपोर्ट आले आहेत, मी तुझ्या घरी येऊ का रिपोर्ट घेऊन. तेवढ्यातच अर्जुन त्याला सांगतो की नाही, मधुभाऊ ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत ना त्या हॉस्पिटलच्या बाहेर भेट तू मला, मी तिथेच आहे हॉस्पिटलमध्ये. आणि आता चैतन्य देखील लगेचच ते रिपोर्ट्स घेऊन अर्जुनला भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर आलेला असतो. तर चैतन्य आल्यावर ते रिपोर्ट्स तो अर्जुनला दाखवतो आणि रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मात्र अर्जुन अजूनच आश्चर्यचकित होतो. चैतन्य त्याला विचारतो की काय आहे रिपोर्ट्समध्ये, DNA मॅच झालेत ना. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, सायली आणि मैनावतीचे DNA मात्र यावेळेस मॅच झाले नाही आहेत. पण हे कसं शक्य आहे, मी मागच्या वेळेस जेव्हा DNA टेस्ट केली त्यावेळेस तर दोघींचेही DNA मॅच झाले होते आणि यावेळेस DNA मात्र मॅच झाले नाही आहेत, हे कसं शक्य आहे. ती लॅबसुद्धा आपल्या विश्वासातली आहे, त्यामुळे तिथे काही गडबड होणं तर शक्यच नाही, मला तर काहीतरी गोंधळ वाटतोय. त्यावर हे ऐकून चैतन्य देखील आश्चर्यचकित होतो व बोलतो की हे कसं शक्य आहे की 2 वेळेस 2 वेगवेगळे रिझल्ट्स कसे काय मिळू शकतात. आता मात्र अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं मुद्दामहून कोणीतरी मैनावती सायलीची आई आहे हे दाखवून देण्यासाठी कोणीतरी हे सॅम्पल चेंज केलेले असावे DNAचे आणि त्यामुळेच DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली असणार. तर अर्जुन विचार करत असतो की हे सॅम्पल नक्की कोणी बदलले असतील बरं. आणि म्हणूनच तो आता परत एकदा त्या बाईला, ज्या बाईला लोखंडेंनी त्यांची मुलगी देऊन टाकली होती, त्या बाईला भेटण्यासाठी येतो. तो परत एकदा त्यांना आता सायलीचा तो लहानपणीचा असलेला फोटो दाखवतो आणि विचारतो की तुम्ही मला जे काही माहिती सांगताय, तुम्ही चोरी करवून घ्यायचे वगैरे त्या मुलीकडनं, ती हीच मुलगी आहे ना, हिच्याचबद्दल तुम्ही माहिती देताय ना. त्यावर ती बाई बोलते की हो, इतक्या दिवसांपासून मी तुम्हाला जी काही माहिती दिली आहे ना, ती सगळी माहिती याच मुलीची तर आहे. अहो, ती आता तुमची बायको आहे, दिसायला खूप साधी भोळी दिसते, नक्कीच तिने परत काहीतरी कांड केलेला दिसतोय, पण ही अशी नव्हती अजिबातही, हीच तर आहे बबली लोखंडे. आणि काय आहे की
मी इकडे जेलमध्ये जातीये आणि लोकांना उत्तरं देत फिरतीये. त्यावर आता अर्जुन खूप आश्चर्यचकित होतो व विचारतो की लोकांना म्हणजे अजून कुणाला सांगितलं तुम्ही या मुलीबद्दल? आता ती बाई सांगते की महिनाभरापूर्वी एक माणूस या मुलीची चौकशी करत माझ्याकडे आला होता. त्यालाही मी सगळं खरं सांगितलं. त्यावर अर्जुन विचारतो की तुम्ही ओळखता का त्या माणसाला? कोण माणूस होता तो? त्यावर ती बाई सांगते की महिपत शिखरे आला होता या बबलीची चौकशी करत माझ्याकडे तुमच्या आधी महिनाभर. आता मात्र अर्जुन विचारात पडतो की महिपत इथे देखील आला होता आणि महिपत सायलीची चौकशी का करत होता? तर इकडे मंदिरामध्ये महिपत आता गुरुजींना विचारतो की माझी भाची आता हार आणायला गेली आहे, पण कुठे राहिली काय माहिती. त्यानंतर गुरुजी त्याला पूजा करण्यासाठी सांगतात की आता तुम्ही आधी प्रदक्षिणा मारा आणि त्यानंतर देवीला हार घाला, म्हणजे तुमची पूजा मात्र समाप्त होईल. आणि प्रदक्षिणा मारण्यासाठी गुरुजी आता त्याला ते दिवा वगैरे पेटवून देतात. तर प्रतिमा आता विचारात पडलेली असते की हा माणूस नक्की कोण आहे आणि याला ओळखल्यासारखं का वाटतंय मला, आणि म्हणूनच ती आता महिपतच्या दिशेने येते. महिपतचा चेहरा तिला स्पष्ट दिसत असतो, पण मात्र हा नक्की कोण माणूस आहे याची तिला ओळख पटलेली नसते. तर सायली मात्र इकडे त्या बाईशी गप्पा मारत असते आणि तेवढ्यातच ती त्या बाईला सांगते की 2 मिनिट मी आलेच प्रतिमा आत्यांना भेटून. आणि तेवढ्यातच सायलीला अर्जुनचा फोन येतो. त्यामुळे आता प्रतिमाकडे न जाता सायली अर्जुनसोबत फोनवर बोलत असते. तर सायली खूप चिडलेली असते अर्जुनवर व बोलते की काय आहे, तुम्हाला काही माझी आठवण येतच नाही आणि तुम्हाला खूप छान वाटतं ना मला असं वाट पाहायला लावून. किती वेळची मी तुमच्या फोनची वाट पाहते. गेला होतात का तुम्ही त्या बाईकडे? काय झालं तिथे? काय झालं काय नाही तुम्हाला ते मला कळवावं देखील वाटत नाही आहे का? तुम्हाला मला काही सांगावं देखील वाटत नाही आहे का? नक्की काय चाललं आहे तुमचं? आता सायली मात्र इकडे अर्जुनला बोलत असते. तर ती अर्जुनला काहीच बोलून देत नसते. त्यावर अर्जुन तिला बोलतो की चुप, एकदम चुप बस, आम्ही सांगतो तुला. आणि तेवढ्यातच तिचा फोन मात्र कट होतो आणि पाहते तर काय, इकडे प्रतिमा मात्र महिपतला समोर पाहिल्यानंतर तिला तोच प्रसंग आठवत असतो आणि ती आता महिपतकडे हात करून त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असतो. ती फक्त त्याला तू तू बोलते आणि तेवढ्यातच चक्कर येऊन खाली पडते. तर लगेचच त्या आरडाओरड्याने सायली देखील तिथे पळत येते आणि प्रतिमाला सावरते. तर ती महिपतला समोर पाहिल्यानंतर विचारते की महिपत, काय केलंस तू प्रतिमा आत्याला? प्रतिमा आत्या अशा चक्कर येऊन कशा काय पडल्या? त्यावर महिपत उद्धटपणाने तिला बोलतो की मी काय केलं, मी तर इथे प्रदक्षिणा मारत होतो. माझ्या मेलेल्या मुलीच्या शांतीसाठी मी इथे पूजा करायला आलो होतो. मी काही नाही केलंय तिला. आणि काय आहे सायली वहिनी का, अहो मला नंतर बोला, आधी त्यांची तब्येत बिघडली आहे, आधी त्यांना शुद्धीवर आणा, आधी त्यांच्याकडे लक्ष द्या, काळजी घ्या त्यांची, आणि मग मला बोला. तर सायली आता इथे पाणी मागते. तर कोणीतरी पटकन तिला पाण्याची बॉटल आणून देतं. आता सायली प्रतिमाला थोडंसं पाणी पाजते आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून आता तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असते. तर ती विचार करत असते की प्रतिमा आत्या नक्की आगीला घाबरल्या आहेत की महिपतला घाबरल्या असतील त्या. तर इकडे सुभेदारांच्या घरी मात्र ही अस्मिता सारखी सचिनला मेसेजेस कॉल्स करत असते, पण तो मात्र काही एक रिप्लाय देत नसतो. त्यामुळे आता अस्मिता खूप चिडून जाते आणि ती कल्पनाला बोलते की मम्मा बघ ना, मी किती मेसेजेस केले आहेत सचिनला, पण तो मात्र काही उत्तरच देत नाही आहे. मला मात्र आता असं वाटतंय की मी दिल्लीला जायलाच हवं आहे, मी लगेच त्याला मेसेज करते. त्यावर कल्पना त्याला सांगते की अगं तू का असं वागतीयेस? अगं तू कुठल्याशा रेस्टॉरंटमध्ये त्याला पाहिल्यासारखा तुला भास झाला आणि तेव्हापासून तू असंच वागतीये. त्यावर आता अस्मिता चिडते व बोलते की तुम्हाला कोणाला खरं का वाटत नाहीये? अगं तो सचिनच होता, तो काही मला भास वगैरे झालेला नव्हता. जाऊ दे, मी
दिल्लीलाच जाते त्यापेक्षा आणि त्याला मेसेज करून सांगते आज रात्रीचीच फ्लाईट घेते मी. आणि आता अस्मिता लगेच तिच्या मोबाईलवरनं फ्लाईटचं तिकीट बुक करत असते. तर कल्पना अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करत असते की अगं या अवस्थेमध्ये तू इतक्या लांबचा प्रवास करणं ठीक नाही आणि इतक्या लांबचा प्रवास तुला एकटीला झेपणार तरी आहे का. त्यावर अस्मिता बोलते की मला काय झालंय, मी एकदम ठणठणीत आहे, मी काही आजारी वगैरे नाही आहे आणि मी एकटी इतक्या लांबचा प्रवास करूच शकते. आता मात्र मला एक दिवससुद्धा दम निघणार नाही आहे. त्यावर कल्पना बोलते की ठीक आहे, तुला जर दिल्लीला जायचंच आहे तर 2-4 दिवस थांब, तुझे बाबा परत येतील आणि ते परत आल्यानंतर तू त्यांना घेऊन जा ना दिल्लीला. त्यावर अस्मिता सांगते की इतके 3-4 दिवस मात्र मी अजिबातही थांबू शकत नाही आहे. 3-4 दिवस थांबले तर इथे माझाच जीव जायचा. एक काम करतेस का, तू येतेस का माझ्यासोबत दिल्लीला. त्यावर कल्पना बोलते की अगं असं अचानक कसं काय आपण दिल्लीला जाणार आहोत. त्यावर अस्मिता बोलते की नाही ना, मग ठीक आहे, मी तिकीट बुक केलेलं आहे आणि मी आज संध्याकाळीच दिल्लीला जायला निघणार आहे, प्लीज मला जाऊ देत म्हणून. असं बोलून ती तिथून निघून जाते. तर कल्पना तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण अस्मिता मात्र काही एक ऐकत नाही. आता सायली आणि अर्जुन दोघीही प्रतिमाला घरी घेऊन आलेले असतात आणि डॉक्टरांना देखील बोलावलेलं असतं. तर डॉक्टर आता प्रतिमाला चेक करत असतात आणि ते सायलीला विचारतात की मंदिरामध्ये यांची मानसिक स्थिती बिघडेल, मनावर दबाव येईल असं काही झालं होतं का. त्यावर सायली सांगते की खरं तर मला देखील माहीत नाही, फोनवर बोलायचं म्हणून मी त्यांच्यापासून थोडं दूर गेले आणि तेवढ्यातच माझं लक्ष नसताना आवाज झाला आणि त्या खाली पडल्या, म्हणून मी त्यांच्याकडे धावत गेले आणि पाहते तर त्या चक्कर येऊन पडलेल्या होत्या. पण हो, एक गोष्ट आहे, मी जेव्हा मंदिरामध्ये गेले त्या जेव्हा चक्कर येऊन पडल्या तेव्हा त्यांच्यासमोर तिथे महिपत उभा होता. आता मात्र अर्जुन आणि रविराज दोघेही विचारात पडतात की महिपत तिथे काय करत होता आणि त्याला पाहिल्यानंतर प्रतिमाला असं काय झालं की प्रतिमा इतकी का घाबरली की ती चक्कर येऊनच पडली. आणि तेवढ्यातच आता प्रतिमाला डॉक्टर सांगतात की यांना थोड्या थोड्या वेळाने सूप किंवा ज्यूस वगैरे देत जा आणि मी काही गोळ्या लिहून देतो. तर प्रतिमा तेवढ्यातच शुद्धीवर येते. अर्जुन तिला पाणी वगैरे प्यायला देतो, रविराज तिला उठून बसवतो आणि तिला विचारतो की तुझी तब्येत आता ठीक आहे ना. त्यावर प्रतिमा देखील सांगते की हो मी ठीक आहे. पण तिला शुद्ध आल्यावर देखील परत तिच्या ॲक्सिडेंटचा प्रसंग आणि मंदिरामध्ये तिने महिपतला समोर पाहिलं तोच प्रसंग तिला आठवत असतो आणि तिला आता परत एकदा त्रास सुरू होतो. तर तेवढ्यातच सुमन तिला बोलते की वहिनी मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते, थांबा थोडं. त्यावर प्रतिमा बोलते की नको, मला आता काहीच नको आहे. त्यावर सुमन बोलते की मी तुम्हाला विचारत नाही आहे, तुम्हाला सांगते मी आलेच तुमच्यासाठी सूप घेऊन. तर आता सायली, रविराज, अर्जुन सगळेच प्रतिमाला विचारत असतात की नक्की काय झालं तिथे, तुम्ही अशा अचानक चक्कर येऊन कशा काय पडलात. त्यावर प्रतिमा आता सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तो माणूस समोर दिसला मला मंदिरामध्ये, तो माणूस तिला पुढे काय सांगावं काय बोलावं एवढंही सुचत नसतं आणि ती परत एकदा खूप घाबरून जाते व बोलते की त्या माणसाला पाहिल्यानंतर मला कसंच होतं, त्या माणसाला पाहिल्यानंतर मला भीती वाटते. तर आता सायलीच्या देखील लक्षात येतं की प्रतिमा महिपतविषयीच बोलतीये, कारण ती चक्कर येऊन पडली तेव्हा महिपतच तिथे होता. आणि खात्री करून घेण्यासाठी सायली आता तिच्या मोबाईलमध्ये असलेला महिपतचा फोटो आता प्रतिमाला दाखवते व बोलते की हाच माणूस होता का मंदिरामध्ये, या माणसाला पाहिल्यानंतरच तुम्हाला भीती वाटते का. आता मात्र महिपतचा फोटो पाहिल्यानंतर परत एकदा प्रतिमाला त्रास व्हायला लागतो आणि ती आरडाओरडा करायला लागते. तिला परत तो ॲक्सिडेंटचा प्रसंग वगैरे आठवायला लागतो. तर सायली तो मोबाईल लगेचच बंद करते आणि सगळे मिळून आता प्रतिमाला शांत करायचा प्रयत्न करत असतात. तर सायली बोलते की हो आम्ही सर्वजण आहोत इथे, तुम्हाला काहीही होणार नाही आहे, तुम्ही शांत व्हा, आराम करा. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता प्रतिमाला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की या माणसाबद्दल नक्की तुम्हाला काय आठवतंय, की या माणसाने
कधी तुला इजा करण्याचा वगैरे प्रयत्न केला होता का? हा तोच माणूस आहे ज्याच्या मुलीने खून केला होता आणि आरोप मधुभाऊंवर लावला होता. त्याची केस कोर्टामध्ये सुरू होती. त्यावर रविराज देखील विचारतो की तुला भूतकाळात या माणसाने कधी इजा पोहोचवण्याचा वगैरे प्रयत्न केला होता का? तर परत एकदा तो ॲक्सिडेंटचा प्रसंग आणि महिपतने कसा प्रतिमाचा चेहरा जाळला होता तो प्रसंग तिच्यासमोर येतो व ती फक्त बोलते की तो ॲक्सिडेंट, तो अपघात आता मात्र रविराजच्या लक्षात येतं व रविराज बोलतो की या अपघातामागे जर महिपतचा काही हात असेल तर मी स्वतःच त्याचा गळा घोटेल.